आपले जे काही आपल्या जवळच्या व्यक्तींचे मोबाईल सेव्ह असतात त्यांना तो मेसेज आपोआपच फॉरवर्ड होऊन जाईल का या लोकेशनला अपघात झालेला आहे, माझा अपघात झालेला आहे. आणि GPS द्वारे त्याचं लोकेशन सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तींना समजू शकते. धन्यवाद. हेमंत गुर्डे सर आणि किशन उमप यांचं आता मॉडेल पाहिलं आपण. यांच्याकडे अटल टिंकरिंग लॅब आहे आणि त्यातल्या रोबोटिक थीमचा वापर सरांनी केलेला आहे. मी मागे आपल्या जिल्ह्यामधल्या सगळ्या अटल टिंकरिंग लॅबची मीटिंग घेतली होती आणि रोबोटिकवर काम करण्यासाठी सगळ्यांना सूचना दिल्या होत्या. खूप छान वाटलं की करंजगाव, अमरावती जिल्हा आणि तिथे तुम्ही याच्यावर काम केलेलं आहे. सर्वांनी एकदा या रोबोटिकसाठी टाळ्या द्या, कारण हे वेगळं मॉडेल आहे. अजून बाकी लॅबमध्ये बंद पडून आहे. भरपूर ठिकाणी याचा यूज केला जात नाही किंवा शिकल्या गेलं नाही. विज्ञान शिक्षकांनी याचा वापर केला नाही. मी सरांचं खूप अभिनंदन करते की त्यांनी याचा वापर केला, मुलांना तयार केलं आणि एक छान मॉडेल ॲक्सिडेंटचा मेसेज, अलर्ट मेसेज आपल्या सर्व नातेवाईकांना जाणारं मॉडेल तयार केलं. आणि सगळ्यांना माहिती आहे की ते रोबोटिकचं युग आहे. त्या दिवशी न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये सुद्धा रोबोटिकवर व्याख्यान झालं डॉक्टर साहेबांचं. खूप छान. रोबोटिकचा वापर कुठे कुठे करता येईल असं पण एखादी स्पर्धा घेण्याचा विचार आम्ही करू अटल टिंकरिंग लॅबसाठी. तेव्हा आपल्याला सापडेल की कोणी वापर केला. तर खूप खूप अभिनंदन. आणि रोबोटिकवर काम करणं गरजेचं आहे, कारण आता बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की ज्या माणूस करू शकत नाही. मनुष्यबळ कमी आहे. आरोग्याच्या समस्या तयार होतात. केमिकल लॅबमध्ये काम करणं आहे किंवा काही वेगवेगळे असे धोक्याचे ठिकाण आहेत. त्यासाठी रोबोटिक हा पुढे पर्याय असणार आहे. तर यासाठी पण आपल्याला काम करणं गरजेचं आहे. मी सरांचं खूप अभिनंदन करते आणि त्यांचं स्वागत करते. भारत सरकारचे जे एम आहे अटल टिंकरिंग लॅब, याच्या माध्यमातून आपल्याला दिसतं की